मला तुमच्याशी काही चंदूबद्दल बोलायचं आहे. अरे तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. मी काय म्हणतो दादा, अहो चंदूचं शिक्षण झालं, पूर्ण झाले, आपण त्याला शिक्षण बंद करून टाकू. तुम्ही हे बोला. ओय, हे मीच बोलतोय. हो शिळीच्या धरवर धरते थांबे सोड बे हा धरता धरते बी असा धरल्यानंतर आज राही नाही मोबाईल असा तिची बुऱ्या धरावं लागते घालतं. अरे चंद्रकांत मोठा अधिकारी भावा, अरे आई बाबाची असे स्वप्न होते. आई बाबांची इच्छा आणि स्वप्न साकार करणार मी काही पुरातन काळातला श्रावण बाळ नाही झाला. हे बघा, असं बोलायच्या आधी ना गत आयुष्याचा विचार करायला बघायचं होतं तुम्हाला. तुला जाऊ दे विचारू का बोलू दे, त्याला बोलू दे. नाही हो. हे बघा, आज बोलायला अडवू नका मला. हे बघा भाऊजी, हो गत हे बघा, तुमच्यासाठी आम्ही बरंच काय केलंय. हो आमच्या पोटी मूल आहे तर तुम्हाला मुलासारखं वाढवलंय. तुमच्या मनाप्रमाणे वागलो यावी, तुमच्या मनाप्रमाणे शिक्षण सुद्धा दिले यावी तुम्हाला. माझ्या नवऱ्याला शिकली आता तुम्ही. इकडे वा. आता बोला. बोला. चुप. आवाज चढवायचा नाही जाऊबाई. जर का माझ्या नवऱ्याच्या शिक्षणाला पैसा लागला ना ते तुम्ही लावलं, पण हा घर आमच्या पैशाने चालतोय कळलं ना. म्हणून आवाज खाली ठेवायचा नाही तर दात या पेटकीचे. मेले चुप. ऐकाय का मला सांग, आम्हाला कर्तव्य काय हे कळतंय का तुला? अरे बापरे बापरे बापरे, देवा देवा देवा. आता तुला जर कर्तव्य काढलं असतं ना तर या घरामध्ये येऊन तू असं भांडणं लावले नसतेस. आणि हो, अगे एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, आमचं कर्तव्य होतं आता म्हणून आम्ही याला लहानाचं मोठं केलं शिकवलंय. पण आज आमचं एक कर्तव्य आहे. आणि हे चंदूपेक्षा मोठे ते अगं त्यांचं कर्तव्य आहे की चंदूला शिक्षणाला पैसे लावत म्हणून. नाही केलं म्हटलं माझ्या नवऱ्यावर माझे कर्तव्य होते. गिलासभर पाणी टाक डोक शिवून. अगं चंदू आता लहानचा भाग राहिलेला नाही, तर त्याचं झालेलं शिक्षण आपण बंद करून टाकू. काय झाला? अरे मी काय सांगणार. अरे अंधाराच्या माठात राहणारा मी एक जोगी बनलोय. अरे दिवस रात्री त्या प्रकाश, अरे जिथं प्रकाश पोचत नाही अशा खोल दरीत राहणारा मी एक. अरे मी तुला काय सांगणार आहे आणि काय अधिकार आहे माझा, काय अधिकार आहे.
अरे तुला सांगावं तर त्या देवाला आयुष्य टाकून देता येत नाही म्हणूनच. अरे पण माझी तुला एक विनंती आहे. अरे चंदूचं शिक्षण बंद करून अरे त्याचं शिक्षण बंद करून हे म्हणणं जमणार नाही रे मला. दादा मग मलाही त्याला पैसे मिळाला मलाही सुद्धा जमणार नाही. हे बघा भाऊजी, हो असं बोलू नका. हवं तर मी तुमच्या पाया प्रशांत, अरे आई समान असलेल्या वहिनीला अरे लाटाने ढकलतोयस. तुला काही लाज वाटते की नाही रे? अरे तुला महिन्याकाठी पगार येतोय म्हणून अरे पैशाच्या नशेत चूर होऊन गेलास. अरे पण असा सारखा दिवस उगवणार नाही. अरे पण मात्र एक विसरलास. अरे तू आई समान वहिनीला लाटेनं मारून अरे दुःखाच्या दरीत ढकललास. अरे पण एक दिवस असा येईल तू सुद्धा दुःखाच्या दरीत ढकलल्या जाशील आणि त्यातून निघण्याचा प्रयत्नही सुद्धा करणार नाही. राहिला प्रश्न त्या चंदूच्या शिक्षणाचा. अरे तू पैसे देणार नाहीस म्हणून त्याचं शिक्षण बंद पडेल असं शक्य होणार नाही. अरे त्यासाठी शांताराम बर्वे जिवंत आहे. प्रशांत चला. स्वप्न आई बापाचे स्वप्नाचे भाजीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ना आपण शेती विकूया. नाही विजू. अगं शेती विकायची फक्त तुझ्या उपचारासाठी. माझी काकाची काळजी घेत आहे. आपल्यासमोर ही परिस्थिती निर्माण केली ना तर तोच आपल्याला ह्यातून मार्गी दाखवेल. नाही मारलं भाऊ जमवून ते तिथं मरशील तर.
कैलास घेऊन ये लवकर